ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग बातमी। बीडच्या गेवराईमध्ये काल राडा झालेला होता आणि याच प्रकरणी आता लक्ष्मण हाकेंवरती गुन्हा दाखल झालाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सोबत 13 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। लक्ष्मण हाके गेवराई पोलिसांच्या समोर आता हजर राहतील। आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आणि लक्ष्मण हाके यांचे समर्थक काल आपापसात भिडलेले होते। गेवराईमधील ही राड्याची दृश्य काल संध्याकाळची आहेत आणि याच प्रकरणामुळे आता राड्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। विकास माने आमचे प्रतिनिधी माहिती देतील। विकास, यामिनी, काल या ठिकाणी आपण पाहतो की गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये जे आहेत दोन गट आपापसात भिडले होते। यात प्रामुख्याने जर पाहिलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित या दोघांचेही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले होते आणि या ठिकाणी मोठा राडा जो आहे तो झालेला होता आणि या दरम्यान स्वतः लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। आज जर पाहिलं तर रात्री उशिरा या गेवराई पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्यासह इतर 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते गेवराई पोलिसांच्या शरण जाणार आहेत। मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवरतीच त्यांना या ठिकाणी पोलिसांनी नोटीस बजावून जी आहे ती ते पुन्हा एकदा वडीगोद्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि ही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे। आता त्यानंतर जर पाहिलं तर गेवराई पोलिसांनी त्यांना जी एक समज नोटीस असते ती बजावलेली आहे आणि त्याच्यानंतर आता पुढील कारवाई आहे ती देखील झालेली आहे। मात्र इतर 13 जण आहेत त्या 13 जणांचा देखील पोलिसांच्या माध्यमातून शोध घेतला जातो आहे आणि पुढील कार्यवाही जी आहे ती केली जाते आहे। विकास, धन्यवाद माहितीसाठी। तिकडे धाराशिवच्या मोहा गावामध्ये सुद्धा 2 गटामध्ये तुफान राडा झालाय। टोळक्यानं पोलिसांच्या गाड्यांवरती दगडफेक केली आणि यामध्ये 4 ते 5 पोलीसही जखमी झालेत। स्मशानभूमीच्या जागेच्या वादामधून हा राडा झालाय। या राड्याच्या नंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अप्पासाहेब, यामिनी, हे जे मोहा गाव आहे धाराशिवच्या कळंब तालुक्यातलं गाव आहे। गेल्या 2 दिवसापासून स्मशानभूमीच्या जागेवरून गावामध्ये वाद धुमसत होता। आदिवासी समाजासाठी गावामध्ये एक ठराविक जागा दिलेली आहे, मात्र ती जागा सोडून इतरस्त त्यांनी अंत्यविधी उरकल्याचा गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं गावामध्ये तणाव होता आणि याच प्रकरणात पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी वाद गावात मिटवण्यासाठी आपसात मिटवण्यासाठी गेले होते। त्या दरम्यानच ही दगडफेक झालेली आहे आणि दगडफेकीनंतर गावामध्ये तणाव झाला। या दगडफेकीमध्ये 4 ते 5 पोलीस अधिकारी जखमी झाल्याची पण माहिती आहे। अजूनही या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही। महसूल विभागाचे अधिकारी असतील किंवा पोलीस विभागाचे अधिकारी असतील गावामध्ये आहेत। एसआरएफची एक पथक देखील तिथं तैनात करण्यात आलेली आहे। सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून आपसात यावर तोडगा निघतो का यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।